बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरात एका शाळेमध्ये हॉल तिकीटवर 12वीच्या विद्यार्थ्यांचे विषय बदललेले आहेत। या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येते। ज्या विषयाची कॉलेजला परवानगीच नाही त्या विषयाला मुलांचं ऍडमिशन करून घेतात। कोल्हापुरातल्या विमला गोयंका इंग्लिश मीडियम ज्युनियर कॉलेजमधला हा सगळा प्रकार। 12वी परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स ऐवजी दुसऱ्याच विषयाचं हॉल तिकीट देण्यात आलं। वर्षभर ज्या विषयाचा अभ्यास केला त्याच्याऐवजी दुसऱ्याच विषयाचं हॉल तिकीट आल्यानं विद्यार्थ्यांसह पालक सुद्धा चक्रावलेले। संबंधित कॉलेजवर कारवाई होणार। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुढारी न्यूजला ही माहिती दिली आहे। किरकोळ दंड भरून विद्यार्थ्यांना हवे ते विषय बदलून देण्यात येणार आहेत। परीक्षेच्या तोंडावर झालेल्या गोंधळानं पालक संतप्त आहेत तर मुलांना अक्षरशः रडू कोसळलं। हॉल तिकीट सब्जेक्ट चेंज झालेत प्लस हॉल तिकीट ओरिजिनल नाही आहे आणि आम्हाला कॉलेजला अगोदर म्हणलेलं की तुम्हाला आयडेंटिटी कार्ड प्लस हॉल तिकीट भेटलं जाईल। कॉम्प्युटर सायन्सचं आमचं प्रॅक्टिकल पण घेतलं कॉलेजमध्ये, पण आत्ता इथं हॉल तिकीटमध्ये कॉम्प्युटर सायन्स नाही। सब्जेक्ट चेंज झाले जिओग्राफी आणि मराठी। या सब्जेक्टचा आम्ही काहीच अभ्यास केला नाही तर इथं सर्व पालक हायपर झाल्यात। त्यांचं सोल्युशन काय भेटणार आम्हाला, प्लीज आम्हाला इथं सोल्युशन द्या। माझी मुलगी तर 11वी-12वी कॉम्प्युटर सायन्सला इथं विमला गोयंकाला ॲडमिशन घेतलेलं। कॉम्प्युटर सायन्स हा विषय मुलगीने घेतला आणि आज रिसीट मिळाले। मंगळवारी परीक्षा आहे आणि रिसीटवर कॉम्प्युटर सायन्स हा पेपर आलेला नाही आहे, मराठी आणि जॉग्राफी आला आहे। म्हणजे मराठी आणि जॉग्राफी मुलांनी पुस्तकच घेतलेलं नाही, तो विषयच नाही आहे आणि मंगळवारी परीक्षा आहे। त्यांनी आज रिसीट दिले आणि या रिसीटवर ऑलरेडी सह्या खोटे आहेत। म्हणजे ही माझ्या मुलगीची सही नाही आहे, ही सही खोटी केली आहे। हां, आणि हे आता स्कॅन पण होत नाही आहे, म्हणजे हे पण डुप्लिकेट आहे असं आता आमची शंका आहे। कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांचे विषय त्यांनी जे मेन्शन केले होते रिसीटवरती ते विषय नाही, ते आज रिसीट आपण दिल्यामुळे त्याच्यावरती कळले। सो तो विषय आपल्याला बदलावा लागणार आहे। त्याची प्रोसिजर बोर्डामध्ये काय करावी लागते याची चौकशी केली आहे आणि त्याप्रमाणे मी प्रोसिजर करून घेते आहे।